रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, आपण मार्मिक कट्ट्यावर संवाद साधत आहोत पंढरपूरचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज बायगुडे यांच्याशी. डॉक्टर साहेब, डोळे कोरडे पडणे हा एक भाग झाला, परंतु काही व्यक्तींना डोळ्यातून सतत अश्रू येणे किंवा पाणी येणे हा विकार असतो, तर त्याबाबत कोणती काळजी घ्यावी? ज्यांना सतत डोळ्यातून पाणी येतं त्यांना काळजी आपण हे उन्हात सनग्लासेस वापरणे, बाहेरून आल्यावर स्वच्छ पाण्याने डोळे धुणे, त्याच्यानंतर जेवणामध्ये सलाडचा जास्त वापर करणे, पौष्टिक पदार्थ खाणे, ह्या गोष्टी आहेतच. त्याच्यानंतर आपण जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते नेमकं कशामुळे येते. काही जणांना मेबोमायटिस असतो, आपल्या पापण्याच्या मुळाशी छिद्र असतात, तिथं मेबोमाइन ग्लँड असतात, ते कधी कधी ब्लॉक होऊन तिथं मेबोमायटिस नावाचा आजार होतो. त्याला आपण कोमट पाण्याने हॉट फोमिंग करू शकतो, ते हळूहळू आपण स्वच्छ करू शकतो आणि त्याच्यावर काही औषध उपचार करू शकतो. त्याच्यानंतर लासरू जे म्हणतो आपण, डॅक्नोसिस्टायटिस, अशा प्रकारचा एक आजार असतो ज्यात आपण लहान मुलांमध्ये जे हे केलं जन्मजात तो डोळ्यातलं पाणी नाकातून घशात जातं, ते ब्लॉक होतं. तसंच काही लोकांमध्ये ते लासरू हळूहळू वयानुसार होऊ शकतं, जास्त करून वृद्ध लोकांमध्ये ते होतं. तर त्यासाठी आपण ते मसाज बरोबर वैद्यांचा सल्ला घेऊन काय औषधं टाकू शकतो. एक सॅक सिरिंजिंग म्हणून आम्ही डोळ्यात डिस्टिल वॉटर पुश करतो आणि तो मार्क क्लीन करतो. त्यांनी नाही झालं तर मग त्याचं छोटंसं नाकातून किंवा वरून ऑपरेशन करून तेही बरं होऊ शकतं. तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष न करता ते कशामुळे आहे याचा शोध घेऊन वैद्यांचा सल्ला घेऊन त्याच्यावर उपचार करणं हे गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे डोळे कोरडे पडणे हा जसा विकार घातक आहे, तसंच डोळ्यातून वारंवार अश्रू येणं किंवा सतत पाणी वाहत राहणं हा सुद्धा एक गंभीर विकार आणि आजार आहे. त्यासाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि पुढचे उपचार अवश्य करावेत. धन्यवाद डॉक्टर साहेब.